नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे श्रेयस पिग आणि ॲग्रो फार्ममध्ये. मित्रांनो, कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायाबद्दल सखोल माहिती असणे खूप गरजेचे आहे. जसे की आपण वराह पालनाचा व्यवसाय करत आहोत किंवा करणार आहोत, तर त्याबद्दल आपल्याला सखोल माहिती असणे गरजेचे आहे. या अगोदरील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे. तुम्हाला जर ती माहिती ऐकायची असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन अगोदरचे व्हिडिओ पाहून ती माहिती घेऊ शकता. आता आपण या व्हिडिओमध्ये वराहाच्या प्रजातीबद्दल माहिती घेणार आहोत. वराहाच्या प्रामुख्याने 2 प्रजाती आहेत. त्यामध्ये एक देशी प्रजाती म्हणजे स्थानिक वराह. या प्रजातीचे वराह डुकरे संपूर्ण भारतात आढळतात. कमी अधिक फरकाने सर्वसाधारणपणे सारखेच असतात. त्यांना त्या विभागाप्रमाणे वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. देशी डुकराचा रंग काळा असतो. त्यांचे मांस हलक्या प्रजातीचे असते. तोंड लांब असते, केस राठ व लांब असतात. त्यांची वाढ अतिशय संथ गतीने होते. साधारणतः 18 महिन्यात डुकराचे वजन 35 ते 45 किलो होते. तसेच प्रजनन क्षमता खूप कमीसुद्धा असते, म्हणजेच एका वेळी 7 ते 8 पिल्लांना जन्म देतात. परंतु हे सगळे आपल्या भारतातील अतिशय गलथान व्यवस्थापनामुळे सुद्धा होते. आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने देशी डुकराची पैदास करण्याचे कोणतेही धाडस केलेले नाही. जर योग्य व्यवस्थापन दिल्यास आपण देशी जनावरात सुद्धा चमत्कार घडून आणू शकतो. तसेच या जनावरात रोगप्रतिकारक क्षमता अतिशय आश्चर्यकारक भक्कम आहे. दुसरी प्रजाती विदेशी प्रजाती. जगात अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत. उदाहरणार्थ यॉर्कशायर, लँडरेस, बर्कशायर, डुरॅक, हॅम्पशायर, टॅमवर्थ, चेस्टर व्हाईट, लार्ज व्हाईट यॉर्कशायर, इंग्लिश बेकम टाईप यॉर्कशायर तसेच इंग्लंडच्या शेजारील देशात आढळतात. पांढऱ्या रंगाचे असून त्यांना कधीकधी काळ्या रंगाचे ठिपके आढळून येतात. लांब व रुंद आणि कापल्यानंतर साधारणतः 31 इंच लांब असतात. नर वराहाचे वजन 300 ते 400 किलो तर मादी वराहाचे वजन 250 ते 350 किलोग्रॅम. मादी 10 ते 15 पिल्लांना जन्म देते. अधिक काळ दूध देते. पिल्लांचे चांगल्यापणे संगोपन करते. या जातीचा संकरित पैदासीकरता वापर करण्यात येतो. लँडरेस. या वराहाचे उगमस्थान डेन्मार्क आहे. स्थानिक वराहाबरोबर यॉर्कशायर जातीच्या वराहाचा संकरण करून विकसित करण्यात आले आहे. रंग पांढरा. वराह लांब व रुंद, आखूड पाय, खाली झुकलेले कान. मादी 10 ते 12 पिल्लांना जन्म देते. पाठीच्या चरबीचे प्रमाण कमी असते. बर्कशायर. या वराहाचे उगमस्थान बर्कशायर हे आहे. हे दक्षिण मध्य इंग्लंडमध्ये आहे. ही जात मांसासाठी प्रसिद्ध आहे. बर्कशायर ही काळ्या रंगाची असते. तसेच पाय, नाक, शेपटी पांढऱ्या रंगाचे असतात. ही जात लांब असून तोंड लहान व रुंद असते. डोके लहान व कपाळाचा भाग आत गेलेला असतो. त्यांचे कान उभे असतात. नराचे वजन 275 किलो ते 375 किलोग्रॅम तर मादीचे 200 ते 290 किलोग्रॅम. ड्युरॉक. न्यू जर्सी प्रदेशातील जर्सी रेड हॉग पासून ड्युरॉक जात विकसित झालेली आहे. या वराहाचा रंग फिक्कट ते गर्द लाल असून कान झुकलेले असतात. ही जात अत्यंत झपाट्याने वाढते. लीन मांसासाठी ही प्रजाती अस्तित्वात आहे. हॅम्पशायर. या वराहाचे उगमस्थान हे हॅम्पशायर आहे. ही जात प्रजाती लहान आकाराची असते. वराह काळ्या रंगाचा असून पांढऱ्या रंगाचा पट्टा पुढचे पाय खांद्याभोवती असतात. कान उभे असतात. डोळे बटबटीत व मोठे असतात. प्रजनन क्षमता फार चांगली असल्यामुळे या जातीचा संकरित पैदासीकरता वापर केला जातो. सर्वसाधारणतः 2.59 पौंड खाद्य पचवून 1.04 पौंड वजनाची भर घालतात. पाठीचा चरबीचा थर 1 ते 1.2 इंच असतो तर कापल्यानंतर लांबी 30.7 इंच एवढी असते. डोक्यापासून शेपटीच्या बुडापर्यंत. मांसासाठी अत्यंत चांगली वराह जात आहे. टॅमवर्थ. ह्या वराहाचे उगमस्थान मध्य इंग्लंडमध्ये असून ती वराहाची जात बेकम टाईप आहे. सोनेरी छटा असलेले लाल रंगाची जात आहे. डोके लांब, निमुळते व सोंड लांब असून कान मोठे व उभे असतात. प्रजननासाठी चांगले आहे. नराचे वजन 350 किलोग्रॅम तर मादीचे 250 ते 300 किलोग्रॅम. या प्रजातीचा दक्षिण पूर्व आशियामध्ये देशांमध्ये मांसासाठी स्थानिक वराहांबरोबर संकरित पैदासीकरता वापर करण्यात आलेला आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.